तिसऱ्या पिढीला तो एकतर चांगला किंवा वाईट प्राप्त होत असतो. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आमचं चांगलं चाललंय, आमच्या मुलांचं चांगलं चाललंय, पण मुलांना जेव्हा मुलं होतात आणि त्यांना जेव्हा प्रॉब्लेम होतात तेव्हा समजायचं की आपल्या पितरांना गती मिळालेली नाही. तर हा भगीरथाने असं खडतर तपश्चर्या करून आपल्या तपश्चर्येच्या बळावर गंगा मातेला प्रसन्न करून घेतले आणि सगळ पुत्रांची म्हणजे आपल्या सर्व पितरांची हकीकत त्याने गंगा मातेला सांगितले आणि तिला प्रार्थना केली की गंगे माते, तू पृथ्वीवर जर आलीस तर माझे पितर मुक्त होतील, नाहीतर ते त्याच योनीमध्ये तसेच राहतील. त्यामुळे कृपा कर आणि माझी ही तपश्चर्या मानून घे, माझी उपासना मानून घे आणि तू या पृथ्वी तलावर येण्याची कृपा कर. आता गंगा माता विचार करू लागली. आता तिने भगीरथाला 2 अडचणी सांगितल्या. काय तर बघ, मला जर पृथ्वीवर यायचं असेल तर माझा प्रवाह, माझा जो वेग आहे तो काही साधा सुद्धा नाहीये, तर तो वेग धारण करणारा कोणीतरी पाहिजे. कारण माझा वेग इतका प्रचंड आहे की जर मी स्वर्गातून पृथ्वीवर आली तर मी पृथ्वीवर टिकणार नाही, मी खाली पाताळात जाईल. एवढा माझा वेग प्रचंड आहे. ही एक माझी अडचण आहे. दुसरी अडचण माझी अशी आहे की या पृथ्वीवर इतके दुष्ट लोक आहेत, इतके पापी लोक आहेत की मी तिथे आली की ते त्यांचं पाप धुण्यासाठी माझ्या जलामध्ये स्नान करणार, मग ते पाप मी कुठे घालवणार. बघा कशी सांगते गंगा माता. आता भगीरथ पण हुशार आहे, शेवटी तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतलंय तिला. भगीरथ म्हणतात की भोलेनाथ जे आहेत तुमचा प्रवाह रोखून धरायला, त्यामुळे मग तुला त्यांची तपश्चर्या, त्यांची उपासना करायला लागेल. मी करेन म्हणे, मी महादेवांना प्रसन्न करून घेईन, पण तू पृथ्वीवर यायला पाहिजेस. आणि दुसरी गोष्ट माते, तू जे म्हणतेस की इथे सगळे पापी लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, ते त्यांचं पाप घालवण्यासाठी तुझ्या जलामध्ये स्नान करतील,